नमस्कार, मी दिव्या हुरकट साम संजीवनी आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत गरोदरपणातील काळजी आणि सल्ला आणि स्त्रियांचे आरोग्य या विषयावर। आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सह्याद्री हॉस्पिटलच्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वैशाली चव्हाण। आपण मॅडमचं स्वागत करूया। मॅम, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। डॉक्टर वैशाली चव्हाण या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हडपसर पुणे येथे कार्यरत आहेत। 2018 ते 2020 मध्ये पेरिनेटोलॉजी कमिटी FICUG च्या चेअरपर्सन आणि 2019-20 मध्ये पुणे ऑब्स्टेटिक्स व गायनेकोलॉजी सोसायटीच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंटचा मान त्यांना मिळाला होता। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स मध्ये त्यांची शोध निबंध प्रकाशित झाली आहे आणि त्यासाठी पुण्यभूषण पुरस्कार, समाजभूषण पुरस्काराने देखील त्यांचा वैद्यकीय गौरव करण्यात आला आहे। 25 वर्षापासून त्या गायनेकोलॉजीची प्रॅक्टिस करतायत। त्यांनी स्पेशलायझेशन इन गायनेक लॅप्रोस्कोपिक सर्जरी केलं असून जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथून डिप्लोमा इन एंडोस्कोपीचे ट्रेनिंग देखील घेतले। हाय रिस्क प्रेग्नन्सी स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे। स्त्रीरोग विषयक पुस्तकांच्या लेखिका आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापिका म्हणून देखील त्यांना ओळखले जातं। चला तर मग आज मॅम इथे आपल्यासोबत आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। मॅम, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। थँक्यू। मॅम, सर्वात आधी मला जो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सध्या आपली जी जीवनशैली झाली आहे, सगळे डिसिजन्स लेट व्हायला लागले, म्हणजे करिअरकडे जास्त लक्ष आहे आणि त्यामुळे लग्न लेट आणि त्यानंतर प्रेग्नन्सी लेट, तर त्यामुळे नॉर्मल प्रेग्नन्सी बघायला जरा कमी मिळते। तर नॉर्मल प्रेग्नन्सी होण्यासाठी, अशी गर्भधारणा होण्यासाठी काही उपाय असतात का? अगदी बरोबर प्रश्न आहे की आजकालच्या मुलींचं जरासं उशिराच लग्न होतं, पण आजकालच्या मुली उच्च शिक्षण घेतात, मोठ्या मोठ्या पदांवर असतात आणि ह्याच्यामुळे थोडासा वेळ जातो आणि मग उशिरा लग्न, उशिरा प्रेग्नन्सी, ह्याच्यामुळे हाय रिस्क प्रेग्नन्सी होण्याची रिस्क असते। तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जेव्हा मुलगी गरोदर होते तर तिच्या मनात बरेच विचार येतात की माझी प्रेग्नन्सी व्यवस्थित होईल ना, माझी प्रसूती अगदी सहजसोपी होईल ना, आणि वाढणारं बाळ, माझं बाळ हेल्दी असेल ना, माझं बाळ सुदृढ हुशार असणार ना, आणि अशा बऱ्याच शंका ह्या गरोदर मुलीच्या मनात असतात। तर आपलं बाळ, आपली प्रेग्नन्सी नॉर्मल व्हावी, आपलं बाळ व्यवस्थित व्हावं, चांगलं व्हावं, याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात आधी नॉर्मल प्रेग्नन्सी असणं म्हणजे काय हे समजून घेऊया। नॉर्मल प्रेग्नन्सी म्हणजे ज्याच्यात कुठल्याही प्रकारची रिस्क नाही, लो रिस्क, म्हणजे बाळाला काही त्रास नाही, गर्भवती स्त्रीला काही प्रॉब्लेम नाही आणि प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो काहीच प्रॉब्लेम नाहीये, नो कॉम्प्लिकेशन्स, आणि अशी प्रेग्नन्सी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे। मग ही जर नॉर्मल प्रेग्नन्सी आहे तर मग हाय रिस्क किंवा गुंतागुंतीची प्रेग्नन्सी म्हणजे काय हेही जाणून घेतलं पाहिजे। गुंतागुंतीची प्रेग्नन्सी म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं, जर उशिरा वयात प्रेग्नन्सी राहिली, 35व्या वर्षाच्या पुढे जर प्रेग्नन्सी राहिली किंवा 17-18 वर्षाच्या आधी जर राहिली तर दॅट इज हाय रिस्क प्रेग्नन्सी। याच्यात बाळाला आणि आईला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात। या व्यतिरिक्त जर वजन जास्ती असेल किंवा वजन अगदी कमी असेल तर अशा वेळेस ही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात। किंवा बऱ्याचशा भारतीय स्त्रियांना अॅनिमिया असतो, रक्त हिमोग्लोबिन 10च्या आत असतं, आणि जर 2 प्रेग्नन्सीमध्ये अंतर कमी असेल, कारण एकदा जर डिलिव्हरी झाली की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जवळजवळ 500 ml रक्तस्राव होतो आणि सिझेरियनमध्ये 750 ml रक्तस्राव होतो। आणि जर लगेच सेकंड प्रेग्नन्सी लगेच राहिली तर नक्कीच ह्या स्त्रिया ज्या असतात त्या अॅनिमिक असतात। सो अॅनिमिया इज ऑल्सो अगेन हाय रिस्क प्रेग्नन्सी। एखाद्या पेशंटला हार्ट डिझीज असतो किंवा किडनी प्रॉब्लेम असतात किंवा ब्लड डिसऑर्डर्स, एपिलेप्सी, असे बरेच आजार असतात। मग असं काही असेल तर दॅट प्रेग्नन्सी इज हाय रिस्क, म्हणजे गुंतागुंतीची प्रेग्नन्सी आहे। काही वेळेस जुळी प्रेग्नन्सी असते, ट्विन्स प्रेग्नन्सी, काही वेळेस प्लॅसेंटा, ज्याला आपण मराठीत वार म्हणतो, मग वार खालच्या बाजूला असते। मग वार खालच्या बाजूला असेल तर ब्लिडिंगची रिस्क असते, मग ह्या प्रेग्नन्सीलाही हाय रिस्क असं म्हणतात। किंवा काही वेळेस बाळाभोवती आपण ऐकतो पाणी कमी झालंय, पाणी कमी झालं तर मग बाळाला त्रास होतो किंवा बाळाची वाढ व्यवस्थित नाही, ज्याला IUGR म्हणतात, म्हणजे इंट्रा युट्राइन ग्रोथ रिटार्डेशन, किंवा बाळाभोवती पाणी जास्ती आहे, प्लस डायबिटीज
आजकाल डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्याचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे. तर हे हाय रिस्क प्रेग्नन्सी मला होऊ नये, माझी प्रेग्नन्सी ही नॉर्मल व्हावी, याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी ह्याला आम्ही म्हणतो प्री कन्सेप्शन केअर, म्हणजे गरोदर व्हायच्या आधीपासून जर काळजी घेतली गेली तर मग हाय रिस्क प्रेग्नन्सी न होता नॉर्मल प्रेग्नन्सी होऊ शकते. मग आधी काळजी म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? तर याच्यासाठी कमीत कमी प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या 3 महिने अगोदर गायनेकोलॉजिस्टना भेटायला पाहिजे, आमच्याकडे यायला पाहिजे. मग आम्ही चिकित्सा करतो, टेस्ट करतो, एक्झामिनेशन करतो आणि कुठे काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. याच वेळेस फोलिक ऍसिड 5 मिलीग्रॅम ची गोळी आम्ही रोज चालू करून देतो, ज्याने होणारं जे बाळ आहे त्याला न्यूरल ट्यूब डिफेक्ट किंवा रीड की हड्डी के डिफेक्ट होत नाहीत. त्याचबरोबर एखाद्या पेशंटला जर ब्लड प्रेशर असेल तर मग ब्लड प्रेशरच्या गोळ्या बदलून आपण ज्या बाळासाठी योग्य आहेत, ज्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत, अशा आपण गोळ्या चालू करून देतो. डायबिटीज जर एखाद्या पेशंटला असेल तर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणणं खूप महत्वाचं आहे. ज्याचं HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याचं ब्लड लेवल जी टेस्ट असते ती कमीत कमी 6.4च्या आत हवी. कारण हाय ब्लड शुगर म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल, जर हाय शुगर असेल तर हाय ब्लड शुगर इज टेराटोजेनिक, म्हणजे बाळामध्ये हाय ब्लड शुगरमुळे व्यंग निर्माण होऊ शकतं. त्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि गोळ्या बदलल्या पाहिजे. जर ऑलरेडी डायबिटिक पेशंट असतील तर त्यांच्या गोळ्या बदलून ज्या बाळासाठी योग्य आहेत, सेफ आहेत, अशा गोळ्या आपण देतो. इवन सेम थिंग एपिलेप्सी ज्यांना असतो त्यांच्याही आपण गोळ्या बदलून देतो. अपार्ट फ्रॉम दॅट आजकालच्या जनरेशनमध्ये आपण बघतो स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्स, टोबॅको ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. आणि जी मुलगी प्रेग्नन्सी प्लॅन करते तिने तर टाळलंच पाहिजे, पण तिच्या आजूबाजूला हजबंड वगैरे त्यांना जर स्मोकिंगची सवय असेल तर त्यांनीही बंद केलं पाहिजे. कारण पॅसिव्ह स्मोकिंग ही डेंजरस असतं गर्भवती स्त्री आणि वाढणाऱ्या गर्भासाठी स्मोकिंग इज ॲब्सोल्युटली डेंजरस. तर हे छोटे छोटे उपाय आणि ऑफकोर्स बॅलन्स डाएट, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि पूर्णपणे मनाची, शरीराची तयारी करायला पाहिजे. प्रिपेअर युअर सेल्फ आणि त्याच्यानंतरच प्लॅन युअर प्रेग्नन्सी, असा माझा सल्ला राहील. अगदी मॅम, म्हणजे एकूणच काय तर गरोदरपणात येणाऱ्या या सगळ्या जोखीम आपण टाळू शकतो. मॅम, पुढचा असा प्रश्न आहे, बऱ्याच मुलींच्या मनात जे प्रश्न येतात गरोदरपणात, म्हणजे काय खावं, काय नाही खावं, किंवा किती झोपावं, कसं झोपावं, आणि असे बरेचसे प्रश्न असतात. त्यासोबतच की जे लोक काम करतायत, सध्या ज्या मुली काम करतायत, तर कोणत्या महिन्यात सुट्टी घ्यावी, कधीपासून सुट्टी टाकावी, तर या सगळ्यांची उत्तर काय असतात? हो, हे आम्हाला हे रोजच ओपीडी मध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत. गरोदर मुलींच्या मनात हे प्रश्न असतात की नेमकं काय खावं. आता मुलगी गरोदर झाली की जगभरचा सल्ला तिला मिळतो. अगदी शेजारच्या मावशींपासून येणारे जाणारे प्रत्येक जण तिला सल्ला देतात की हे खा, ते खा. आता तू गरोदर आहेस, दोघांसाठी खा, एकटीसाठी नाही खायचं. पोट भरलंय ना, मग आणखीन खा, पोटाच्या वर खा. तर अशी काही गरज नाहीये, दोघांसाठी खाण्याची बिलकुलच गरज नाहीये. कारण प्रेग्नन्सी मध्ये तसं बघितलं तर फक्त 300 कॅलरीजची रिक्वायरमेंट वाढते आणि गरोदरपणात प्रेग्नन्सी टू डिलिव्हरी 10 ते 12 किलो असं वजन वाढलं पाहिजे. तर त्याच्यासाठी डबल खाण्याची गरज नसते, पण योग्य खाणं हे महत्वाचं आहे. तर नेमकं काय खायचं, योग्य खानपान काय आहे गरोदरपणात, तर आपल्याला माहिती आहे की फ्रेश पालेभाज्या जसं की पालक, मेथी, चवळी, फळभाज्या, फ्रेश फ्रूट्स आणि प्रोटीन्स ज्याच्यात आपण म्हणतो की डाळ, मोड, कडधान्य, पनीर, एग्स. नॉनव्हेज खाणारे लोक कॅन ईट नॉनव्हेज. तर हे प्रोटीन्स आणि कम्प्लीट बॅलन्स डाएट ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिळतात. सोपं सांगायचं झालं तर घरगुती जो आहार असतो, पोळी भाजी, वरण भात, सॅलड, दही, एखादं फळ, तर घरचा जो पौष्टिक आहार असतो तो मुलींनी घेतला पाहिजे. आणि काय खायचं नसतं तर पहिल्या महिन्यात शक्यतो आपण सांगतो की कच्ची पपई, पायनॅपल वगैरे ह्या गोष्टी खाऊ नका. त्याच्यात काही टॉक्सिक मटेरियल असतात की ज्याने अबॉर्शन होण्याची शक्यता असते. राईप पपई चालू शकते आणि बाहेरचं शक्यतो खायचं नाही. आजकाल आपण बघतो की
इट्स व्हेरी इझी. पटकन आपण ऑनलाईन ऑर्डर करतो आणि घरापर्यंत टेस्टी जेवण येतं, फूड येतं. तर तो मोह टाळायचा. शक्यतो बाहेरचं खाणं टाळायचं. ऑइली, स्पायसी, गरम मसाला टाळायचं. कॅफीन, टी, कॉफी, कॅफीनचं प्रमाण प्रेग्नन्सीमध्ये कमी घ्यायला पाहिजे. नाहीतर मग बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. बेकरी प्रॉडक्ट्स जसं काही ब्रेड, बिस्किट्स वगैरे शक्यतो कमी खायचं. नॉट ओन्ली दॅट, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम वगैरे, चायनीज या गोष्टी शक्यतो कमी खायच्या आणि घरगुती पौष्टिक आहार खाल्ल्याने नक्कीच बाळाची वाढ चांगली होईल आणि प्रेग्नन्सीमध्ये पण काही त्रास होणार नाही. तुमचा दुसरा प्रश्न होता की किती झोपलं पाहिजे. तर ॲज पर स्टडीज असं सांगतात की रात्रीचे 8 तास आणि दुपारी 2 तास झोपलं पाहिजे. आणि कसं झोपलं पाहिजे? शक्यतो डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे. म्हणजे डाव्या कुशीवर का? असं बरेचसे पेशंट विचारतात. जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपता, तेव्हा गर्भाशयाची जी पिशवी आहे, त्याच्यात बाळ आहे. बाळात त्याचं वजन असतं. सरळ झोपल्याने ते वजन खालच्या मेजर ब्लड वेसल्सवर जातं आणि मग बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. या कारणाने एका कुशीवर झोपणं योग्य आहे. डाव्या कुशीवर किंवा अगदी डाव्या कुशीवर दुखत असेल तर उजव्या कुशीवर, पण शक्यतो सरळ झोपायला नको. आणि आय थिंक तुमचा तिसरा प्रश्न होता की कधी सुट्टी घ्यायला पाहिजे. आता जर प्रेग्नन्सी, आय थिंक तोच प्रश्न होता तुमचा. तर प्रेग्नन्सी जर नॉर्मल असेल आणि तुमच्या गायनेकॉलॉजिस्टने सांगितलं असेल की लो रिस्क प्रेग्नन्सी, सगळं काही छान आहे, तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही काम करू शकता. पण आजकाल मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो आहे त्यानुसार जी मॅटर्निटी लीव्ह आहे ती 12 आठवड्यापासून आता 26 आठवड्यापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ग्रँट केलेली आहे. तर तुम्ही जिथे काम करता, तुमच्या ऑर्गनायझेशनचे काय रूल्स आहेत हे तुम्ही चेक करा. आणि जर तुम्हाला कधीही वाटलं की नाही आज थकायला होत आहे, बॅकएक आहे, आज कामावर जायला नको, तर बाळ हे प्रायोरिटी आहे, तुमची हेल्थ प्रायोरिटी आहे, तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही सुट्टी घ्या. आणि बऱ्याच वेळेस आम्ही काय बघतो की गरोदर मुली म्हणतात की आता आम्हाला सुट्टी नाही घ्यायची कारण एकदा बाळ आलं की मग आम्हाला मोठी सुट्टी घेता येईल. पण जेव्हा गरज असेल, इंडिकेटेड असेल, तेव्हा प्लीज सुट्टी घ्या, रेस्ट घ्या, आराम करा. अगदी मॅम, खरं तर खूप छान असं मार्गदर्शन मॅम आपल्याला करतायत. तुम्हालाही काहीही अडचण असेल किंवा काहीही सल्ला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच मॅमचं मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्ही मॅमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सध्या संपर्क क्रमांक दिसत आहेत. तुम्ही सह्याद्री हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन देखील त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि काहीही अडचण असेल गरोदरपणात विदाऊट कॉम्प्लिकेशन्स डिलिव्हरी कशी करायची आणि ही नॉर्मल डिलिव्हरीची काय प्रोसेस आहे किंवा काय गोष्टी टाळायला हव्या, या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मॅम नक्कीच करतील. एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गरोदरपणातील काळजी व सल्ला आणि स्त्रियांचे आरोग्य या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सह्याद्री हॉस्पिटलच्या गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर वैशाली चव्हाण. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. मॅम, ब्रेकच्या आधी तुम्ही सांगितलं होतं जे काही गरोदरपणातील मुलींच्या मनात प्रश्न असतात त्या सगळ्यांची तुम्ही उत्तरं दिली होती. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्याशीच रिलेटेड की नेमका करिअर, नोकरी आणि घरातला बॅलन्स कसा राखावा, काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायला हव्या या काळात? हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे. कारण आजकाल आपण बघतो की बहुतेक मुली वर्किंग असतात आणि मग घरचं काम करून जॉब करतात, परत येऊन घरचं काम करतात आणि अगदी थकून जातात. त्यात प्रेग्नन्सीमध्ये उलट्या होत असतात, कंबर दुखते आणि बराचसा त्रास असतो. आत्ताच 8 मे झाला, विमेन्स डे झाला. त्याच्यात आपल्याला सांगण्यात आलं की महिला दिन, महिला मल्टिपल रोल्स प्ले करते, आई असते, मुलगी असते, हे ते महिला सुपर वुमन असते. तर माझा सल्ला ह्या मुलींना हाच आहे की सुपर वुमन वगैरे व्हायची काहीही गरज नाहीये. तुम्ही गरोदर आहात, तुम्ही हेल्प घ्या, घरी हेल्प घ्या, कुटुंबियांची मदत घ्या. सगळी कामं एकटीने करण्याची काहीच गरज नाहीये. आणि ॲट युअर वर्क प्लेस बॉसला इन्फॉर्म करा, कलिग्सना सांगा. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा जर वर्कलोड जास्ती असेल तर तो कमी करून घ्या. वर्क फ्रॉम होम जर संधी असेल तर ते करा. जेव्हा तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसता ऑफिसमध्ये तेव्हा मागे खुर्चीवर एखादी कुशन वगैरे लावून व्यवस्थित कम्फर्टेबली बसा. पाणी जास्ती प्या,
जॉबवर जाताना 3-4 डब्बे घेऊन जा, दर 2 तासाला थोडे थोडे छोटे मील्स घ्या, पौष्टिक आहार घ्या, दर 1-2 तासाला उठून चालायचं, फिरायचं. सो बॅलन्स डाएट, एक्सरसाइज ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि घरीही घरच्यांची मदत घ्या आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की नाही आज मला जास्तीच त्रास होतो, त्या दिवशी टेक इट इझी, टेक रेस्ट. अगदी मॅम. मॅम, स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तर सध्या खूप मोठ्या प्रमाणात आढळणारी एक समस्या म्हणजे मासिक पाळीतील समस्या आहे आत्ताच्या मुलीत. तर ही मासिक पाळीतील समस्या आणि त्यावरचे उपाय याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मासिक पाळीबद्दल ज्या समस्या आहेत तर बऱ्याचशा स्त्रियांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात की मासिक पाळी, माझी पाळी अशी येते तर ही नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. तर साधारणतः प्रत्येक स्त्रीची जे मासिक पाळीचं चक्र असतं ते 28 ते 30 दिवसांचं असतं. आणि नॉर्मल काय आहे, जर 21 ते 35 दिवसात जर पाळी येत असेल तर दॅट इज नॉर्मल. बऱ्याचदा आपले पेशंट विचारतात की मॅडम मला दर 15 दिवसाला पाळी येते, तर इज दॅट नॉर्मल? तर अजिबातच नाही. पाळी ही दर 15 दिवसाला येत असेल तर त्याला पॉलिमेनोरिया म्हणतात आणि ते अजिबातच नॉर्मल नाही. एखादी स्त्री म्हणते, पेशंट आमची म्हणतात की दर 2-3 महिन्याला पाळी येते, तर त्याला अनियमित पाळी म्हणतात आणि ते बिलकुलच नॉर्मल नाहीये. काही पेशंट म्हणतात की पाळी आल्यावर 10-10, 12-12 दिवस अंगावरून जातं आणि गाठी पडतात, तर इज दॅट नॉर्मल? तर हे बिलकुलच नॉर्मल नाहीये. तर याचं कारण काय, म्हणजे काय नॉर्मल आहे, काय ॲबनॉर्मल आहे? तर आणि बऱ्याच वेळेस मुलींच्या पोटात खूप दुखतंय, एस्पेशली कुमारवयीन लहान मुली ज्या असतात, ज्यांना नवीन पाळी आलेली असते, पोटदुखी, व्हॉमिटिंग हे सिम्पटम्स पण असतात. तर अशा वेळेस काय करायचं? तर जो रक्तस्राव जास्ती होतो, की ज्यांना अगदी 8-8 10-10 दिवस अंगावरून जात आहे, 15-15 दिवसाला जात आहे, तर ह्या 3 वयोगटाबद्दल आपण बघूया. तर सगळ्यात अगोदर कुमारवयीन मुली ज्यांना नवीन पाळी आलेली असते, प्युबर्टी असं त्यांना म्हणतात. तर ह्या वयात त्यांना खूप जास्ती रक्तस्राव होऊ शकतो. ह्या मुली जेव्हा ओपीडीत येतात तेव्हा अगदी पांढऱ्या फटक झालेले असतात, कारण महिना ब्लिडिंग चालू असतं. तर हे असं का होतं? तर त्याचं नाव आहे प्युबर्टी मेनोरेजिया आणि हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं. ह्या मुली लहान असतात आणि जशा त्या मोठ्या होतील, एक साधारण 1-2 वर्षात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर याच्यासाठी वेगळ्या इन्व्हेस्टिगेशन, टेस्ट आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंटही आहे. दुसरं वयोगट आहे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, म्हणजे साधारण 20 ते 40 ह्या वयोगटातील साधारण स्त्रिया असतात, त्यांनाही जास्ती रक्तस्राव होतो. तर त्याचं कारण काय आहे? तर कधी-कधी पिशवीला गाठ असते, फायब्रॉइड, पिशवीच्या आतून पण गाठ असते, त्याला सबम्युकस फायब्रॉइड म्हणतात. कधी पॉलिप असतं, की पिशवीच्या आतून एक ग्रोथ असते. ॲडिनोमायसिस म्हणजे पिशवीला सूज येते, पिशवीची साईज वाढते. कधी-कधी अंडाशयाला गाठ असते. अशी बरीच कारणं असतात. एंडोमेट्रियोसिस. तर याच्यामुळे ब्लीडिंग जास्ती होतं. तर मग वेगवेगळ्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला डायग्नोसिस, निदान मिळतं आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. तिसरा एज ग्रुप जो आहे ते म्हणजे मेनोपॉझल, पेरीमेनोपॉझल आणि मेनोपॉज म्हणजे रजो निवृत्ती. पाळी गेल्यानंतर 6 महिने किंवा वर्षभर पाळी आली नाही तर समजायचं की पाळी गेली. समजा वर्षभर पाळी आली नाही आणि अचानक 2 वर्षानंतर ब्लीडिंग चालू झालं, तर इज दॅट नॉर्मल? तर अजिबातच नाही. हा धोक्याचा संकेत आहे. पाळी गेल्यानंतर जेव्हा परत ब्लीडिंग चालू होतं तेव्हा कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते. तर हा धोक्याचा संकेत आहे आणि ताबडतोब गायनेकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की यंग मुलींना, लेडीजना पीसीओडी आहे, त्याच्यामुळे पण पाळी अनियमित येते, हार्मोनल इम्बॅलन्स असतो. त्यामुळे वेगवेगळ्या ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्यानुसार आपण निदान करतो आणि अकॉर्डिंगली आपण ट्रीटमेंट करतो. अगदी मॅम. खरं तर आणखीन खूप एक गोष्ट पाळीबद्दल मला तुम्हाला सांगायची आहे, की साधारण 80 ml ब्लड लॉस होतो प्रत्येक पाळीमध्ये. तर तो कधी कोणाला अगदी 2-3 दिवसातच हेवी ब्लिडिंग होऊन संपून जातो. कोणाला 6-7 दिवस ब्लिडिंग होऊन हळू संपून जातो. तर वर्षभरात ऑलमोस्ट 1 लिटर ब्लड लॉस होतो. पाळीद्वारा ऑलमोस्ट 1 लिटर इज द ब्लड लॉस. अगदी मॅम. खरं तर खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही करताय. खूप सोप्या भाषेत आम्हाला सगळं समजावून सांगताय. पण वेळेअभावी आपल्याला खूप वेळ नाही आहे, त्यामुळे एक लास्ट प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की सगळ्या जे आपले प्रेक्षक आहेत सध्या, त्या महिलांना तुम्ही त्यांच्या आरोग्यासाठी काय सल्ला देऊ इच्छिता? हा खूप छान प्रश्न आहे दिव्या.
कारण आपण बघतो की बहुतेक महिला आपली मुलं, संसार ह्याच्यात इतक्या गुरफटून जातात आणि त्यांची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त असतात की स्वतःची काळजी घेणं हे त्यांच्या लिस्टमध्ये अगदी खाली असतं. कारण बहुतेक ते आपण आपल्या आईला बघतो, कुठेतरी त्यागाची भावना असते, कुठेतरी सॅक्रिफाईस ही भावना असते. तर हे सगळं बदललं पाहिजे. कारण घरची स्त्री जी असते ती मुख्य स्तंभ असते परिवाराचा आणि जर घरची स्त्री सुदृढ असेल, हॅपी, हेल्दी असेल, तर पूर्ण फॅमिली सुदृढ, हॅपी, हेल्दी आणि निरोगी राहते. तर स्त्रियांनी काय केलं पाहिजे, तर ॲटलीस्ट वर्षातून एकदा नियमितपणे सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजे. आपल्याकडे काय असतं भारत देशात, की बाळंतीण आणि गरोदरपणा आणि बाळंतीण हे 2च हेल्थ इश्यूज स्त्रियांचे असतात. त्याच्यानंतर स्त्रियांकडे दुर्लक्ष केलं जातं. हे एस्पेशली ग्रामीण भागात आपण बघतो की 2 प्रकारचे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर ह्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. कारण नंतर या बायकांचं मेडिकल चेकअप वगैरे काहीच होत नाही. आणि इट इज सॅड, कारण ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर हे प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहेत की हे टाळू शकतात. तर प्रत्येक स्त्रीने वैद्यकीय चेकअप, व्यवस्थित आहार, रोजचा एक्सरसाइज आणि मानसिकरित्या खुश व आनंदी राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण असं म्हणतात कि हिंदीमध्ये म्हणतात की आप सबसे उसका ज्यादा ख्याल रखिए जिसे आप रोज आईने में देखते हो. आपण स्वतःला रोज आरशात बघतो, त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळेच त्यांनी त्यांची काळजी घेतली तरच त्यांना घराची काळजी घ्यायला आणि सगळ्यांची काळजी घ्यायला खूप सोपं होईल. तर त्यामुळे सध्या तुम्ही मॅमनी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलंच असेल आणि ते तुम्ही तुमच्या जीवनात उतरवाल याची मला नक्कीच खात्री आहे. मॅम, तुम्ही ते आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं. स्त्रियांनी कशी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची, गरोदरपणात ही काळजी कशी घ्यायला हवी, हे सगळं तुम्ही खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितलं. त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू. साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.